नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये सहाय्यक नेमणूक या पदाविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर नमस्कार मित्रांनो, हा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेला जारसुद्धा जाहीर झालेला आहे. हा जार संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे. तर मित्रांनो, तुम्ही या सहाय्यक पदासाठी तुम्ही नक्कीच अप्लाय करू शकता. सहाय्यक पदाचे काम काय आहे, तुम्हाला मानधन किती मिळणार आहे, तुम्हाला हे काम कुठे करायचे आहे, तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा शासन निर्णय दिनांक 14/10/2024 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, ही जी माहिती ती अत्यंत महत्त्वाची आहे. ज्यांना कुणाला आपल्या गावामध्ये कृषी सहाय्यक या पदासाठी अर्ज करायचा आहे, तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आपण यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहोत. तर मित्रांनो, कृषी सहाय्यकाचे काम काय आहे? तर मित्रांनो, ही जी ई पीक पाहणी आहे शेतकऱ्यांची, ती ई पीक पाहणी तुम्हाला मोबाईल ॲपद्वारे नोंदणी करावयाची आहे. तर मित्रांनो, शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणी म्हणजेच शेतकरी हे 1 डिसेंबर ते 15 जानेवारीपर्यंत शेतकरी हे त्यांच्या मोबाईलवरून ई पीक पाहणी करणार आहेत. तर सहाय्यक हे 16 जानेवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंत सहाय्यक करणार आहेत. म्हणजे शेतकऱ्यांची ई पीक पाहणी झाल्याच्या नंतर जे राहिलेले शेतकरी आहेत त्यांची ई पीक पाहणी सहाय्यक मोबाईल ॲपद्वारे तुम्हाला करावयाचे आहे. तर मित्रांनो, खाली तुम्ही संपूर्ण माहिती पहा की या जारमध्ये त्यांनी असे सांगितलेलं आहे की ज्या गावातील मुले आहेत त्यांनासुद्धा यामध्ये संधी येणार आहे. तर जी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या तलाठी कार्यालयात जाऊन सुद्धा हा जार दाखवून तुम्ही माहिती घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला ठराविक मानधनसुद्धा देण्यात येणार आहे. तर इथं खाली पाहू शकता तुम्ही, प्रत्येक गावासाठी मानधन तत्त्वावर सहाय्यकाची नेमणूक करणे आवश्यक आहे. तालुका स्तरावर प्रत्येक गावासाठी तहसीलदार आदेशाद्वारे सहाय्यकांची नेमणूक करतील. हे कोणतेही फ्रॉड वगैरे नाही. तर तुम्ही यासाठी अप्लाय नक्की करू शकता. सहाय्यकाची जबाबदारी काय आहे, पात्रता काय आहे, तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही हा जार डाउनलोड करू शकता. या जारची लिंक तुम्हाला खाली मिळेल. तर मित्रांनो, त्यांनी असे सांगितलेले आहे की रब्बी हंगाम 2024 पासून ई पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे नोंदणी करायची आहे. तर दिनांक 1 डिसेंबर 2024 पासून राज्यातील सर्व गावांमध्ये रब्बी हंगाम 2024 सुरू करण्यात येत आहे. या प्रकल्पात शेतकरी स्तरावरून व सहाय्यक स्तरावरून मोबाईल ॲपद्वारे या पिकांची नोंदणी करायची आहे. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या मोबाईल ॲपद्वारे ही नोंदणी करायची आहे. म्हणजे सहाय्यक ई पीक पाहणी करायची आहे तुम्हाला. हे करण्याचे मेन म्हणजे गाव नकाशे अद्ययावत करण्याची खात्री भूमी अभिलेख कार्यालयामार्फत करून घेणे आवश्यक आहे. हे सर्व काही तुम्हाला आता ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी ही ई पीक पाहणी कंपल्सरी केलेले आहे. तर मित्रांनो, हे खाली पहा तुम्ही, आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक गावासाठी मानधन तत्त्वावर सहाय्यकाची नेमणूक करणे आवश्यक आहे. तालुका स्तरावर प्रत्येक गावासाठी तहसीलदार आदेशाद्वारे सहाय्यकाची नेमणूक करतील. म्हणजेच तुम्हाला यामध्ये ठराविक मानधनसुद्धा देण्यात येणार आहे. तर तुम्हाला काय काम करायचे, सहाय्यकाची जबाबदारी काय आहे, तर ती जबाबदारी म्हणजेच तुम्हाला ई पीक पाहणी करून घ्यायची आहे व त्यानंतर 80% ई पीक पाहणी पूर्ण झाली पाहिजे. म्हणजे 100 शेतकरी असतील तर तुमचे 80 शेतकरी हे पूर्ण झाले पाहिजेत. तर मित्रांनो, जे कोणी इच्छुक असतील त्यांनी तुमच्या जवळच्या तलाठी ऑफिसला नक्की भेट द्या व तुम्हाला यामध्ये पुढे सुद्धा नक्की फायदा होईल. म्हणजेच तलाठी ऑफिसमधील जे काही कामे असतील किंवा नवनवीन माहिती असेल, योजना असेल, त्यामध्ये तुम्ही सामील होऊन काम करू शकतात मित्रांनो.
त्यामुळे या संधीचा नक्कीच फायदा घ्या. आणि जर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन प्रकारची माहिती मिळवण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलच्या नोटिफिकेशन नक्की ऑन करा. तर हे जे एकदम सोपे आहे याची ट्रेनिंगसुद्धा तुम्हाला तुमचे तलाठी तुम्हाला या ॲपची सर्व माहिती किंवा कशी नोंदणी करायची आहे, मोबाईल ॲप कसे चालवायची, सर्व माहिती तुम्हाला तुमचे तलाठीसुद्धा देतील. किंवा हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा, हा जार तुम्ही डाउनलोड करा, तुम्हाला नक्की संपूर्ण माहिती मिळून जाईल. तर मित्रांनो या संधीचा नक्की फायदा घ्या. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटद्वारे कळवा. तुम्हाला अजून कशाविषयी माहिती हवी असेल ते सुद्धा कळवा. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.